श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत मसूर भात. त्यासाठी मी इथं 2 वाट्या तांदूळ अर्धा तास भिजवलेले आहेत आणि 1 वाटी मसूर, अख्खा मसूर घेतलेला इथं. तो अख्खा मसूर 1 वाटी असा अर्धा तास भिजवलेला आहे. तर आता हे दोन्ही अर्धा तास भिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं गॅसवर मी आता कुकर मांडून घेतले, त्याच्यामध्ये तेल घातले आणि त्यामध्ये अगोदर मोहरी घातली आहे, जिरं घातले आणि नंतर त्यामध्ये दालचिनीचे 2-3 तुकडे टाकले, 2-3 लवंगा, 2-3 मिरे घातलेत. आता नंतर त्यामध्ये काय करायचं, ठेचलेला लसूण घातला आहे आणि ते छान तेलामध्ये तळून घ्यायचं आहे लसूण आणि बाकीचे खडे मसाले. आता इथं लसूण छान लाल झाल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं, मी असं उभा चिरून घेतला, 2 कांदे असे मोठे उभे चिरून घेतलेले ते घातलेत. आता ते काय करायचे, छान असं परतून घ्यायचे तेलामध्ये. कांदे उभा चिरलेला जो कांदा आहे की नाही, तो छान असा परतून घ्यायचा एकदम तांबूस रंगावर येईपर्यंत. आता ते कांदा परतत असतानाच त्यामध्ये काय करायचं, 2 तमालपत्र घालायचे आणि आता इथं मी 3 टोमॅटो असे चिरून घेतले होते ते घालायचे. लाल बुंद असे टोमॅटो होते. आता तेही ती कांद्याबरोबर परतून घ्यायचे. छान मऊ होईपर्यंत टोमॅटोही परतून घ्यायचे. आता इथं टोमॅटो परतत असतानाच मी त्यामध्ये कढीपत्ता घातला आहे. तुम्ही कढीपत्ता अगोदरही घालू शकता, पण तो खूप तळला जातो म्हणून मी इथं उशिरा घातलेला आहे. आता इथं सर्व जिन्नस झालेत परतून. मग नंतर त्यामध्ये आता इथं पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये धणा पावडर, गरम मसाला, काश्मीरी लाल तिखट, आपलं साधं लाल तिखट आणि हळद पावडर असे मसाले मी घातलेले आहेत भातामध्ये. एकदम साधेच मसाले येतात घरामध्ये उपलब्ध आहेत ते घातलेले आहेत मी. आणि आता मसाले ही छान फोडणीमध्ये परतून घ्यायचेत आणि नंतर त्यामध्ये हे भिजवून घेतलेले तांदूळ घालायचेत आणि भिजवून घेतलेला मसूर, अख्खा मसूर घालायचा आहे. आता हे तांदूळ आणि मसूर ही छान फोडणीमध्ये मसाल्यांबरोबर परतून घ्यायचे, की जेणेकरून सर्व मसाले पूर्ण तांदळापर्यंत पोहोचतील. अशा पद्धतीने मस्त असं परतून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि कसुरी मेथी घालायची आहे. आणि हे सर्व मीठ घातल्याच्या नंतरही तांदळामध्ये मीठ मस्त मिक्स करून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये काय करायचं, आपण 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाट्या मसूर घेतलं होते की नाही, म्हणजे ते 3 वाट्या होतं. तर आपल्याला त्यामध्ये 3-3.5 वाट्या पाणी घालून घ्यायचे. आता ते तांदळावर डिपेंड आहे. आता मी इथं 3 वाट्या पाणी घातलेले आणि आता ह्याच्या मी आता 2 शिट्ट्या करून घेणार आहेत. हे पाण्याचं प्रमाण असं ठेवलं की नाही, भात एकदम मोकळा शिडशिडीत असं होतो आणि एकदम मस्त छान असं शिजतो. आता आपल्याला इथं कुकरचं मी झाकण लावून घेतले. आता ह्याच्या आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहेत. आता इथं आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही किती सुगंध असं सर्व घरामध्ये दरवळतो आहे भाताचा. किती छान असा भात झाला आहे. भात अशानेच तोंडाला पाणी सुटते की नाही. आता इथं भात तयार आहे. आपण शेवटी आता त्याच्यावर हिरवीगार अशी कोथिंबीर पसरून घेऊयात. मी तुम्हाला दाखवते भात कसा झाला आहे तो. असा आता काय करायचं, सर्व भात एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही कसं मोकळा फडफडीत असा भात झालेला आहे आणि इतका छान खरपूस असं झालं आहे की नाही. तर अशा पद्धतीने अख्खा मसूरचा भात तुम्ही पण करून पहा आणि कसं झालं आहे ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. बाय.